नमस्कार, मी रवी जाधव आणि मी योगेश दळवी. आमच्या मराठी मंच या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. आज 1 मे म्हटलं की महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस असे 2 दिनविशेष आपल्याला आठवतात. यामध्ये मराठी लोकांना आणि महाराष्ट्रीयन लोकांना महाराष्ट्र दिन हा महत्त्वाचा आहे. यामागील कारणही तशीच आहेत. कारण 1 मेला मोठा इतिहास आहे, रक्तरंजित इतिहास म्हणायला हरकत नाही. तर बघूयात आपण की हा इतिहास काय आहे. 1 मे 1960ला जरी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली असली तरी त्याच्या आधी 14 वर्ष हा लढा चालला. 1946ला बेळगावमध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनामध्ये मराठी भाषिक राज्याची मागणी करण्यात आली आणि त्याच वर्षी शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद याची स्थापना करण्यात आली. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरच प्रांत रचना ही भाषेनुसार व्हावी असं ठरलं होतं, परंतु त्याला तडा गेला तो 1947च्या फाळणीचा. 15 ऑगस्ट 1947ची सकाळ ही जरी स्वातंत्र्य मिळवून देणारी असली तरी ती रक्ताळलेली होती आणि सर्वांच्याच राष्ट्रीय एकात्मता किती महत्त्वाची आहे हे लक्षात आलं. त्याच्यामुळे भाषेनुसार प्रांतरचना व्हावी असं मानणारा एक गट आणि त्याला विरोध असणारा दुसरा गट असे 2 गट तयार झाले आणि त्यातच 1948ला JVP कमिटी आणि दार कमिशन यांच्या अहवालात महाराष्ट्र नाकारला गेला आणि इथून पुढे खरं आंदोलनाला सुरुवात झाली. JVP कमिटीने सुद्धा महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या मागणीला विरोध केला आणि मुंबई महाराष्ट्राला देण्यास विरोध केला. त्यामध्ये कारण असं सांगण्यात आलं होतं की मुंबई अनेक भाषिकांची आहे, अनेक वर्णाचे लोक राहतात आणि उद्योगधंद्याचे शहर आहे, त्यामुळे मुंबई ही महाराष्ट्राला मिळणं शक्य नाही असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर 1953मध्ये फाजल अली आयोगाची नियुक्ती राज्य पुनर्रचना करण्यासाठी करण्यात आली. 1955मध्ये जाहीर झालेल्या त्यांच्या अहवालानुसार पुनर्रचनेबाबत सगळ्यांना सारखी तत्त्व लागू केलेली नव्हती. त्यामध्ये मुंबईसाठी द्वैभाषिकाचं तत्त्व अवलंबलेलं होतं, तर बाकीच्या राज्यांसाठी ते एकभाषिक तत्त्व अवलंबलेलं होतं. मुंबई प्रांतामध्ये गुजराती भाषिक व मराठी भाषिक मुंबईच्या विकासासाठी तिला गुजरातपासून वेगळे ठेवणे योग्य नाही असं मत मांडण्यात आलेलं होतं. बेळगाव व विदर्भ महाराष्ट्राच्या बाहेर ठेवलेले होते. त्यामुळे या आयोगाच्या विरोधात महाराष्ट्रात असंतोषाचा डोल उसळला. या आंदोलनाची तीव्रता पुढील एका प्रसंगातून दिसून येते. 20 नोव्हेंबर 1955ला मुंबईच्या चौपाटी भागात तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई आणि सखा पाटील यांनी एक सभा घेतली होती. या सभेमध्ये पुढची 5000 वर्ष मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असं विधान सखा पाटील यांनी केलं. जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. मोरारजी देसाई यांनी देखील असं विधान केलं. हे विधान ऐकताच जमलेल्या संतप्त लोकांनी सभा उधळून लावली. या प्रक्षोभक विधानांच्या विरुद्ध दुसऱ्या दिवशी फ्लोरा फाउंटन या ठिकाणी एक आंदोलन करण्यात आलं. हे आंदोलन चिरडण्यासाठी सरकारकडून खूप प्रयत्न झाले. याच्यामध्ये गोळीबार करण्यात आला आणि त्यात 15 लोकांनी आपला जीव गमावला. त्यानंतर 15 जानेवारी 1956मध्ये पंडित नेहरूंनी सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र आणि स्वतंत्र मुंबई अशी त्रिराज्य योजना जाहीर केली. त्रिराज्य योजनेत महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यामुळे अन्यायाची भावना मराठी जनात पसरली. लोक रस्त्यावर उतरली, हरताळ, सत्याग्रह, मोर्चे झाले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीने तेव्हा पेट घेतला. महाराष्ट्र पेटला. राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू झाली. हे आंदोलन चिरडण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी प्रयत्न केले.
वेळप्रसंगी शूट ॲट साईटच्या ऑर्डरही देण्यात आल्या. या संपूर्ण आंदोलनामध्ये 105 हुतात्म्यांनी आपला जीव गमावला. या आंदोलनानंतर केंद्रशासित मुंबईचा मुद्दा बारगळला आणि पुढे नेहरूंनी महाराष्ट्र आणि गुजरात यांचं एकत्र असं द्विभाषिक राज्याची घोषणा केली. परंतु या द्विभाषिक राज्याला महाराष्ट्र तसेच गुजरात या दोन्ही प्रांतातून कडाडून विरोध झाला. त्यामुळे द्विभाषिक राज्याला विरोध म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी प्रचंड आंदोलने झाली. तसेच दिल्लीमध्येही मोठा सत्याग्रह घडवून आणला. संयुक्त महाराष्ट्र समितीने दिल्ली येथे वेगवेगळ्या ठिकाणी मोठा सत्याग्रह घडवून आणला. नागरी स्वातंत्र्याची गळचेपी करणारे तुम्ही हुकुमशाह आहात असं म्हणत तत्कालीन अर्थमंत्री चिमणराव देशमुख यांनी राजीनामा दिला आणि या आंदोलनाला नैतिक बळ मिळाले. 30 नोव्हेंबर 1957 मध्ये प्रतापगडावरील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते होणार होतं. परंतु या उद्घाटनाला आलेल्या नेहरूंना लोकांनी काळे झेंडे दाखवले आणि नेहरूंना परत जायला लागले. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीने 1957 सालची लोकसभा तसेच विधानसभा निवडणूक लढवली आणि या निवडणुकीमध्ये त्यांना 398 पैकी तब्बल 155 जागांवरती विजय मिळाला. स्वाभाविकच समिती प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उभी राहिली. 4 निवडणुकीत काँग्रेस जरी विजयी झाली असली तरी त्यांचे पश्चिम महाराष्ट्रातले भले भले नेते पराभूत झाले होते आणि यातच संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाकडे दुर्लक्ष करणं हे काँग्रेसला परवडण्यासारखं नाही असं मानणारा एक गट काँग्रेसमध्ये होता. या सर्वाची फलप्राप्ती म्हणून 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली आणि या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाणांनी शपथ घेतली. म्हणून आज आपण 1 मे साजरा करतो. संयुक्त महाराष्ट्राच्या या आंदोलनात एकूण 105 हुतात्म्यांनी आपला जीव गमावला आणि त्याच्या स्मरणार्थ मुंबईतील फ्लोरा फाउंटन या भागात हुतात्मा चौक उभारण्यात आला. म्हणूनच 1 मे या दिवसाला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्त्व आहे. ठीक आहे, तर थांबूया तिथे. थँक्यू. थांबूया. धन्यवाद.